भेटलं रे राजांनो आरक्षण. मराठा समाजाला आरक्षण देणारे मनोज जरांगे पाटील यांचा शब्द तुम्ही ऐकला असेल. हा शब्द होता मुंबईत मराठा समाजाला आरक्षण दिल्या जाईल अशा पद्धतीचं काही जी.आर. विखे पाटलांनी भाजप सरकारने काढले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले होते आणि तो शब्द आता कुठंतरी खरा होताना दिसत आहे. जवळपास 8 महिने झाले होते, 10 महिने झाले होते, परंतु सरकार या विषयावरती बोलायला तयार नव्हतं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अक्षरशः तपतपत्या उन्हात त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं आणि त्यानंतर परत सरकारला जाग आली. मराठा समाजाच्या जे काही मागण्या होत्या, प्रलंबित मागण्या होत्या, त्या संदर्भात राज्य सरकारने एक परिपत्रक काढलं, जी.आर. काढला आणि हा जी.आर. काढल्यानंतर येत्या 8 दिवसात आम्ही काही मागण्या पूर्ण करू असं देखील सांगण्यात आलं होतं आणि त्या मागण्या आता राज्य सरकारने पूर्ण केलेल्या आहेत. जवळपास 8 मागण्याची पूर्तता राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली आहे, या भाजप सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. परंतु ह्या जे काही मागण्या झालेल्या असतील, जे काही परिपत्रक काढलेले असतील, हे परिपत्रक आणि मागण्या खरंच मराठा समाजाच्या हिताच्या आहेत का, किंवा परत एकदा मराठा समाजाची फसवणूक केली जाईल, याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या अर्थी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईचा 2 दिवस प्रवास केला, आंतरवालीत अनेक उपोषणं झाले, अन्नत्याग उपोषणं झाले, सभासुद्धा घेण्यात आल्या आणि त्यानंतर मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना दिसत होता. मराठा समाजाची धगधग काही कमी होताना दिसत नव्हती. मराठा समाज ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील एखादा शब्द देतात किंवा मीडियाच्या माध्यमातून हाक देतात, त्यावेळेस अनेक मराठा समाज आंतरवालीच्या दिशेने गेलेला आपल्याला पाहायला मिळालं असेल. आणि असंच काय झालं 30 तारखेला. परत एकदा 30 तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी हाक दिली आणि मराठा समाज त्या ठिकाणी आंतरवालीच्या दिशेने जमा व्हायला सुरुवात झाली होती. आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अक्षरशः उन्हात त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं. कोणत्याही प्रकारचा पाण्याचा थेंब नव्हता, पोटात अन्नाचा कणसुद्धा नव्हता आणि पायात चप्पलसुद्धा नव्हती. अक्षरशः एवढ्या डिग्रीमध्ये अक्षरशः ऊन तापत होती. त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि सरकारला जाग आली. विखे पाटील सकाळी 9 वाजता आंतरवालीच्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यानंतर ही चर्चा रातच्या 12 वाजेपर्यंत सुरूच राहिली. म्हणजेच काय तर मराठा समाजाचं शिष्टमंडळ, सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या याची पूर्तता केली गेली पाहिजेत, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजेत, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. आणि त्यानंतर विखे पाटलांनी, प्रसाद लाड यांनी काही मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवल्या. ही माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी अक्षरशः काही दिवसातच काही गोष्टीची पूर्तता करण्याची सुरुवात केली. म्हणजेच काय तर मराठा समाजाचे जे काही मुलं होते, त्या मुलाला 10,000 रुपये प्रति व्यक्ती अनुदान देण्यात यावं. जे काही मराठा समाजाच्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांना ते अनुदान देण्यात यावं, अशी मागणी प्रथमतः मनोज जरांगे पाटील यांनी केली होती आणि तेच झालं. मनोज जरांगे पाटील यांनी जी काही मागणी मागितली होती त्याची पूर्तता राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आणि प्रति व्यक्ती 10,000 रुपयाचं अनुदान हे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर टोल फ्री नंबर सुरू केला जाईल. म्हणजेच काय तर कास्ट प्रमाणपत्र असेल, मराठा समाजाच्या जे काही अडचणी असतील त्या दूर झाल्या पाहिजेत आणि त्यानंतर गाजावाजासुद्धा झाला पाहिजेत, गावगाव दौंडीसुद्धा पिटवली गेली पाहिजेत, अशी देखील मागणी करण्यात आली होती आणि ती देखील मागणी राज्य सरकारने पूर्ण केली. त्यानंतर मराठा समाजाच्या मुलाला ओबीसी आरक्षणप्रमाणेच जे काही शैक्षणिक सवलती असतील ते देण्याची मागणीसुद्धा करण्यात आली होती. म्हणजेच काय तर शिष्यवृत्ती असेल, मुलांच्या फीमध्ये सवलत असेल, शाळेच्या फीमध्ये सवलत असेल आणि त्यानंतर हॉस्टेल असेल, त्यानंतर वसतिगृह असेल, अशा जे काही योजना असतील ह्या देखील सरकारने मान्य केलेल्या आहेत. आणि त्यानंतर मराठा समाजाच्या मुलावरती जे काही लाठीचार्ज झाला होता, त्या ठिकाणी आंतरवाली जे काही लाठीचार्ज झाला होता, मराठा समाजाने काही आक्रमक भूमिका घेतल्या होत्या, रास्ता रोको केले होते, अशा जे काही केसेस असतील त्यासुद्धा मागे घेण्याचं काम हे राज्य सरकारने केलं असं देखील बोलावं लागणार आहे. काही गोष्टी सोडता मनोज जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्या ह्या पूर्ण होताना दिसत आहेत आणि निश्चितच मराठा समाजाला जे काही आरक्षण असेल ते ओबीसीतून मिळेल. हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, मुंबई गॅजेट असेल किंवा
जे काही मराठा समाजाच्या एकनाथ शिंदे यांची जी काही समिती असेल त्यामध्ये जे काही नोंदी मिळाल्या त्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळेल अशी देखील मागणी मनोज जरांगे पाटील यांची होती आणि ते देखील पूर्ण होताना दिसत आहे. म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला काय दिलं असे जे काही प्रश्न होते ते कुठेतरी आता बंद होताना दिसत आहेत. आणि मराठा समाजाचे जे काही मनोज जरांगे पाटील असेल निश्चितच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देईल असं देखील मराठा समाजाचं जे काही भावना असतील ते पूर्ण होताना दिसत आहेत. जय शिवराय.